महाराष्ट्र लाईव्ह. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अखेर बिगुल वाजलं. काल राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला निवडणुका घेण्यात येणार आहेत. तर या निवडणुकांचा निकाल हा 3 डिसेंबरला जाहीर होईल. यासाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आहेत. तर 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. नगर परिषदा आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 1,07,03,576 इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुबार मतदार रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेतली असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलंय. संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे दुहेरी तारांकित चिन्ह म्हणजेच डबल स्टार असतील अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान होणार नाही असं प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाईल. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. अ वर्ग अध्यक्षपदासाठी 15 लाख, क वर्ग अध्यक्षपदासाठी 7 लाख अशी खर्च मर्यादा ही घालून देण्यात आली आहे. तर मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲपची निर्मितीही करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. अ वर्ग नगर परिषदसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदसाठी अध्यक्ष पदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगर परिषदसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे. दुबार मतदाराच्या प्रश्नावर निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरांवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याचं आता खात्री पटली अशी टीका ही राज ठाकरेंनी केली आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयावर समाधानी नसल्याचं वक्तव्य खुद्द एकनाथ शिंदेचे आमदार संजय गायकवाडांनी केलंय. तसंच निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती समाधानी नाही, निवडणुका 10 दिवस उशिरानं घ्यायला हव्या होत्या असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. आता जर यांनी आज निवडणूक जाहीर केली, एक 5-6 दिवसामध्ये अंतिम यादी जाहीर करायला लागेल. मग अंतिम यादीमध्ये तुम्ही इतक्या लवकर एवढी नावं डिलीट करू शकाल का? कर्मचाऱ्यांचं बळ तुमच्याकडे आहे का? नसेल तर तेवढं लावा अंतिम यादी, ह्याच्यात हे डिलीट मारा. नाही तर निवडणूक घेऊन उपयोग काय? अशा बोगस मतांनी जर लोक जिंकून आले तर त्या निवडणुकीला काय अर्थ आहे? ती काय लोकशाही झाली? मग वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीत एकत्र येऊन लढणार असल्याची माहिती खासदार अमर काळेंनी दिली. तर निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या त्यावरही अमर काळेंनी नाराजी व्यक्त केली. मतदार यादीत घोळ असताना निवडणुका 3 महिने पुढे ढकलणं हे आवश्यक होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आपण असमाधानी आहोत असं काळेंनी म्हटलंय. महाविकास आघाडी म्हणूनच नगर परिषदच्या निवडणुकीला समोर जाण्याचं आमचा निर्णय आणि त्या पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे. मीडियाच्या माध्यमातून जे क्लॅरिफिकेशन निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्या क्लॅरिफिकेशनने कुठलंच समाधान कुणाचंच झालेलं आहे असं मला वाटत नाही. आम्ही सुद्धा असमाधानी आहे. एक 2-3 महिने इलेक्शन पुन्हा पोस्टपोन केलं असतं आणि मतदार याद्या प्रॉपर करून जर आपण इलेक्शन घेतलं असतं तर मला वाटतं ते योग्य राहिलं असतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिल्यात। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतांनी निवडणुकांबाबत प्रतिक्रिया दिली। स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचा झेंडा असेल असं उदय सामंत म्हणाले। नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान हे 2 डिसेंबरला आहे। जास्त काही बोलण्यापेक्षा मला खात्री आहे की 2 डिसेंबरला जे मतदान होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचाच स्थानिक स्वराज्य संस्थावर डंका असेल। प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरील निवडणूक आयोगाच्या तोडग्यावरती खासदार ओमराजे निंबाळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। याद्यांमध्ये घोळ असताना 10 दिवस मतदान पुढे ढकललं असतं तर काय फरक पडला असता असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय। निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम करायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलंय। निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची नोंदणी जर 2-3 ठिकाणी झाली असेल तर मला वाटतं त्याच्या बाबतीतल्या उपाययोजना करणं गरजेचं होतं किंवा त्या दुरुस्त करूनच अजून काही दिवस 8-10 दिवस निवडणूक पुढे गेली होती अशी आपण बघितलं असेल। मतदार याद्याचं एकदा शुद्धीकरण करून जर त्या निवडणूक प्रक्रिया घेतली गेली असती तर मला वाटतं सगळ्याच समाधान झालं असतं। निवडणूक आयोग केवळ कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय। तर निवडणूक आयोगाचा मालक भाजप असून ते जे सांगतील तेच होईल असा टोला अनिल परबांनी लगावलाय। आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही। कळणार कसं, कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील। निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। जनतेच्या मताचा अधिकार असताना अनेक मतदारांची 2-3 ठिकाणी नावं आहेत। आयोगाची भूमिका पक्षपाती कोणाची वाटते असंही दानवे म्हणाले। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतंय ठीक आहे, निवडणूक व्हावी झाली पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न, पण अशा पद्धतीनं मतदार मग तुम्ही सांगा ना, तुम्ही कशाला तुम्हाला माहिती आहे की दुबार तिबार नाव आहे, स्टार मारण्यापेक्षा त्याचा रहिवास जिथे आहे त्याचं ठेवा, बाकीच्या ठिकाणचे नाव तुम्ही गाळले पाहिजे। म्हणून ही निवडणूक मला असं वाटतं पक्षपाती व्हावीत अशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाचा प्रयत्न दिसतो। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय। या निवडणुकीत जिथे महायुती म्हणून लढता येईल तिथे एकत्र लढणार असल्याचं मिटकरींनी सांगितलं। तर जिथे स्वबळावर लढायचं आहे तिथे पक्ष ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याच्यामधली भूमिका आणि यामधलं परफॉर्मन्स हा सर्वोत्तम असेल। महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र लढलो पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका आहे। जर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, काही ठिकाणी स्वतंत्र लढलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणारा असेल आणि राज्यातला 1 नंबर पक्ष ठरेल। निवडणुकांसाठी शिवसैनिक तयार आहे। निवडणुकीला सामोरं जायचं आणि निवडून यायचं एवढी आमची तयारी झाल्याचं शिवसेना नेते संतोष बांगर यांनी म्हटलंय। मी या क्षणाची वाट बघत होतो, ते क्षण थोड्या दिवसावर येऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे। शिवसैनिकाची संपूर्ण तयारी झालेली आहे। आम्हाला 17ला 17 वार्डमध्ये उमेदवार आहेत। फक्त तुम्हाला सांगतो की एबी फॉर्म लावायचा आणि त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जायचं आणि निवडून येण्याचं एवढी तयारी आमची झालेली आहे। महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। जनतेचा कौल निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येणार अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं देखील पटोलेंनी म्हटलंय। जनतेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्या बाजूनं जनतेचा कौल आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा कौल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल। आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत।
मतदार याद्या पूर्णतः स्वच्छ झालेल्या नाहीत असं निवडणूक आयोगानं म्हटलं. मग निवडणुका घ्यायची इतकी घाई का, असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांनी विचारलाय. निवडणूक आयोग आपल्याला कल्पना आहे की हे सध्या जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे त्याच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून मतदार याद्यामध्ये जो घोळ होता, मतदार याद्यामध्ये ज्या अनेक त्रुटी होत्या, त्या सर्व जशाच्या तशाच ठेवून ह्या निवडणुका घेण्यात येत आहे. हे अतिशय चुकीचं आहे. निवडणुकांसंदर्भात काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही पद्धतीनं काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ताकदीनं निवडणुकाला सामोरं जाईल. महायुतीचा कारभार पाहून महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी उभं राहील, असं विश्वजित कदम म्हणाले. लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने या ठिकाणी लढेल. एकंदरीत गेले वर्षभर जो काही महायुती सरकारचा कारभार चालू आहे, जे भ्रष्ट कारभार चालू आहे, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील असा माझा विश्वास आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाईंच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये मतदार याद्यांमधील त्रुटी, दुबार नोंदणी आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या अनिवार्य वापराबाबतचे मुद्दे हे मांडण्यात आले. त्याआधी सकाळी निवडणूक आयोगानं विरोधकांची भेट घेण्यास नकार दिलेला होता. शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या शिष्टमंडळाऐवजी दोघांनाच भेटू असं आयोगानं म्हटलं होतं. मात्र सर्व विरोधी नेते एकत्र भेटीवरती ठाम राहिले. दरम्यान ठाकरेंचे खासदार अनिल देसाईंनी निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली. सर्व नेत्यांना एकत्र येऊ देण्याची विनंती केली. अखेरीस दुपारी 2 वाजता हा तिढा सुटला आणि आयोगासोबत विरोधकांची भेट पार पडली. हे जे बोगस मतदार आहेत किंवा ही जे काही गडबड आहे, मग आम्हाला फॉर्म 7 दाखवा. मग आम्ही त्यांना म्हटलं, बाबा आम्ही इथं का आलो? जर त्यांनी केलं असतं म्हणजे यांनी तिकडेच बोट टाकवलं परत. पण त्या राज्य निवडणूक आयुक्ताचं काम आहे किंवा EROचं काम आहे, फॉर्म 7 भरला होता का तुम्ही, तक्रार किंवा हे सगळं केलेलं आहे, ते करून सुद्धा होत नाही म्हणून तुमच्याकडे आलेलो. पण मला असं आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही. समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते पोहोचू न शकल्यानं बैठक आटोपती घेण्याची वेळ आली. तर दुसरीकडे समन्वय समितीनं मागवलेल्या जिल्हा पातळीवरच्या अहवालही अद्याप तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीची समन्वय समितीची बैठक ही पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या बैठकीत नगरपालिका आणि नगर परिषदेतील महायुतीचे अहवाल हे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच राज्यामध्ये महायुती म्हणून लढायचं की स्वबळावरती या महत्त्वाच्या प्रश्नावर देखील याच बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्ष ऍक्शन मोडवरती आलेले आहेत. येत्या 12 आणि 13 नोव्हेंबरला काँग्रेसची पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीला सामोरं जाणारे उमेदवारांच्या यादींची चर्चा आणि निवड करण्याबाबत चर्चा होणार आहे. यामध्ये 2 दिवसांमध्ये पहिली आणि दुसरी यादी ही देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची घोषणा केली. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाचे अधिकारी कामाला लागलेले आहेत. स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून भंडारा शहरासह साकोली, तुमसर आणि पवनी नगरपालिका हद्दीतील राजकीय नेत्यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स काढायला सुरुवात करण्यात आली. मागील काही दिवसांपासून बॅनर्स आणि पोस्टर्समुळे शहराचं विद्रुपीकरण आणि अनेक महत्त्वाचे चौक हे झाकले गेले होते. मात्र आता ते सर्व हटवण्यात आलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांची कानउघडणी केली आहे. आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्यांमध्ये लक्ष द्याल अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढणार असं वक्तव्य हे भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी केलंय. यावेळी बोलताना हिना गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसचं काम केल्याचा आरोप गावितांनी केलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली. त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची नंदुरबार जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक स्वबळावरती लढावी अशी विनंती करण्यात आली. दरम्यान भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी या अगोदरच नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या भाजप स्वबळावर लढेल अशी घोषणा केली आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या असे आदेश हे अजित पवारांनी आजच्या बैठकीमध्ये दिले. भाजप नेते आशिष शेलारांविरोधात नितीन राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शेलार यांनी मतदारांची धार्मिक आधारावरती विभागणी करून संविधानाच्या मूलतत्वाचं उल्लंघन केल्याची तक्रार ही नितीन राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आशिष शेलारांवरती कारवाई करावी अशी मागणी राऊतांनी केली आहे. फलटणच्या डॉक्टर आत्महत्येनंतर जुना राजकीय वाद पुन्हा उफाळून आलाय. भाजप नेते आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी सभापती रामराजे निंबाळकर हा वाद शिगेला पोहोचलाय. रणजित सिंगांचे जुने हिशेब चुकते करणार असून 277 केसेस घेऊन हायकोर्टात जाण्याचं थेट आव्हान हे रामराजेंनी दिलंय. तसंच पक्ष सोडावा लागला तरीही चालेल, मात्र रणजित सिंग निंबाळकरांच्या पक्षासोबत आणि पॅनलमध्ये जाणार नाही अशी थेट घोषणा रामराजेंनी केली आहे. फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्याची घोषणा देखील यावेळी त्यांनी केली. माझी तर इच्छा झाली की मी सुरुवाती नगराध्यक्ष होतो, आता माझ्या आयुष्याच्या शेवटी मीच नगराध्यक्षाला उभा राहतो. तशी काही इच्छा का मी नगराध्यक्ष आणि उभा नाही, हे कोण थांबवणार मला उभा राहायचं तर माझा मुलगा काय माझ्या विरुद्ध जाणार आहे, हे दोघं जाणार आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.